इतकं छानपणे ठेवत असत. ते सतत त्या गोल्डी साहेबांना कधी त्यांचं कान खेचत असत, कधी सोफ्यावर जाऊन कुठल्या तंत्रज्ञानाबरोबर सुद्धा पकडापकडी खेळ किंवा काहीतरी विनोदच कर, काहीतरी हास्यासारखं एखादं गोष्टी कर, प्रँक कर, ह्या गोष्टी करत असत. त्याच्यामुळे वातावरण खूप छान राहिलं होतं. त्याच्यामुळे गोल्डी साहेबांना वाटत होतं की मी तनुजाची जी निवड केली ती अत्यंत योग्य केली, ती चांगली अभिनेत्री तर आहेच, मात्र तिच्यामुळे वातावरण जे सगळं बिघडलं होतं वैजयंतीमाला यांच्यामुळे, ते इतकं चांगलं लाईट वातावरण असायचं त्या सेटवरती तनुजाची असल्यामुळे. आणि तनुजीजीना आणखीन पण आपल्या पुढच्या चित्रपटामध्ये घेण्याची गोल्डी साहेबांची इच्छा होती. मात्र त्यापूर्वीच त्यांना साऊथचा जिने की राह हा चित्रपट मिळाला जितेंद्रजींबरोबर, आणि तो चित्रपट खूप चालल्यामुळे तनुजाजींचं करिअर पण चांगलं झालं. त्याच्यामुळे नंतर मग काय गोल्डी साहेबांनी विचार केला नाही की त्यांना एखादा आणि ब्रेक द्यावा म्हणून. एक जॉनी मेरा नाम हा गोल्डी साहेबांचा चित्रपट सोडला तर त्यांच्या कुठल्याच चित्रपटाला ओपनिंगला एकदम सुपरहिट एखादा कुठलाही चित्रपट झाला नाही किंवा त्याला ओपनिंग एकदम